जय हरी. एकादश स्कंध भाग 148. 11व्या अध्यायात मुक्त पुरुषाची लक्षणं सांगताना नाथ महाराज सांगतात की हा मुक्त पुरुष सर्व व्यापक झाल्यामुळं पायानं चालून तो कुठे जात नाही किंवा न हलताच तो सर्व ठिकाणी जातो. देहाचा योग असेल तर लग्न करून तो गृहस्थाश्रमी बनतो आणि त्याला मुलं बाळं देखील होतात, परंतु स्वस्त्री आणि मुलं बाळं या दोहोंच्या ठिकाणी त्याला आत्मप्रतीतीच असते. राजहंसाला शेण जसं तुच्छ वाटतं तसं मुक्ताला धन पदार्थ वाटतं. त्याला धनाचा लोभ कधीच होत नाही. तरी पण ते वापरण्याचा प्रसंग आला तर तो व्यवस्थितपणे वापरतोच. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना स्पर्श न करता तो रात्रंदिवस आत्मस्वरूपामध्ये निजलेला असतो. त्याच्या निद्रेचा असा चमत्कार आहे की चालणं, बोलणं, खाणं, पिणं हे सगळे देहाचे सगळे व्यवहार होत असता त्याची स्वस्वरूप मग्न स्थिती भंगत नाही. म्हणून तो जागा दिसला तरी तो निजलेला असतो आणि निजलेला दिसला तरी जागा असतो. तो जे जे कर्म करायला जातो तिथे आत्मस्वरूपच प्रगट होतं. ते पूर्ण स्वतंत्र असल्यामुळं मुक्त पुरुषाला कोणताही नियम नाही. मुक्ताला जर नियमांचं बंधन लागलं तर मग त्याच्या अंगाला साधनही चिकटतं आणि साधन चिकटलं की मग मुक्त पण लोपतं. सांगण्याचा भावार्थ असा की मुक्त पुरुष अनासक्त असल्यामुळं शेष प्रारब्धाप्रमाणे त्याच्या हातून निष्काम कर्म होत असतं. तो पूर्ण निरहंकारी, निर्विकारी असल्यामुळं केवळ आत्मस्वरूप होऊन राहतो. अशा रीतीनं स्वस्वरूपात वागत असता त्याच्या हातून घडलेला व्यवहार त्याला बाधक होऊ शकत नाही. आणि तो कसा असतो? देही असून विदेही असतो. कसा? तर वस्तुतः आत्मा करताही नाही आणि भोगताही नाही. तोच मी आहे अशी निसंशय खात्री झाली म्हणजे मग देहात असून अलिप्तपणा साधला जातो. मुक्त पुरुष प्रारब्धाच्या निमित्तानं संसारात सगळे व्यवहार करताना दिसला तरी संसाराचा दोष त्याला स्पर्श करत नाही. कर्तेपणाचा अभिमान लय पावल्यामुळं त्याची अविद्या सर्वस्वी नाहीशी होते. अर्थात दृश्यातून निर्माण होणाऱ्या सर्व वासना आपोआप लय पावतात. म्हणून त्यांच्या अंतःकरणात संकल्प उरत नाहीत. अर्थात जसे संकल्प नाही तसे विकल्पही निर्माण होत नाहीत. जगातील सगळ्या घटनांकडे तसंच स्वतःच्या देहाकडे तो केवळ साक्षीत्वानं पाहतो. मानवी समाजातील सगळे भेद लटके पडल्यामुळं जगाची स्तुती, निंदा, मान, अपमान त्याला बाधतच नाहीत. असं जरी असलं तरी जडजीवांचा उद्धार त्याच्या हातून होत असतोच. नाथ महाराज म्हणतात की आत्मस्वरूपाला विसरून मीपणानं देहात राहणं यालाच बंधन असं म्हणतात. म्हणजे कसं? खरं आपण कसे आहेत? आपण आत्मस्वरूप आहेत, पण आपण काय म्हणतो? देह म्हणजेच मी. मग मी देह आल्यामुळे मीपणा देहाला चिकटल्यामुळे या देहादिकांचा, देहाशी संबंधित असलेल्यांचा मान, अपमान, रोष हे सगळं आपण आपल्यावर घेतो आणि मग सुख, दुःख हे याच्यामध्ये आपलं सगळं आयुष्य पूर्णपणे निघून जातं, म्हणजे नाश पावतं. आणि देहबुद्धीच्या माणसाला संपत्ती वगैरे दृश्य वस्तू सर्वस्वी खऱ्या वाटतात, तर आत्मबुद्धीच्या माणसाला देहासगट सगळं काही तात्पुरतं खरं वाटतं. हे काय थोडे दिवसासाठी आहे. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला असा प्रश्न विचारला होता की हे भगवंता, सुखात असतानाही आणि दुःखात असतानाही एकच ओळीमध्ये काहीतरी उपदेश कर. भगवंताने सांगितलं ही वेळ निघून जाणार. हे जर आपण लक्षात ठेवलं तर सुखात असताना माजणार नाही आणि दुःखात असताना आत्महत्या करणार नाही. कारण हे सगळं तात्पुरतं खरं वाटतं आणि तात्पुरतं म्हणजे परमनंट नाही आहे. त्याच्यामुळे
त्याच्याबद्दलची आसक्ती ही आपोआप लयाला जाते. दृश्यापासून आत्मानंद कधीही मिळणार नाही अशी त्याची खात्री असते. आपली छाया विष्ठेवर पडली किंवा पालखीत बसली तरी त्याचं सुखदुःख त्याला होतच नाही. त्याचप्रमाणे देहाचे सुखदुःख किंवा मानापमान मुक्त पुरुषाचा आनंद बिघडवू शकत नाहीत. स्वतःच्या देहाकडे तिराईतपणे पाहून व्यवहारात कर्म करणं हे अलिप्ततेचं मर्म आहे. आकाश आणि सूर्य ज्याप्रमाणे सर्व पदार्थांशी संबंध येऊन पुन्हा अलिप्त राहतात, त्याचप्रमाणे मुक्त पुरुष देहानं संसारात राहिला तरी त्या संसाराचा यत्किंचित स्पर्श त्याला होतच नाही. सगळ्या प्रकारच्या दृश्यात राहून पुन्हा त्या दृश्यांचा स्पर्श न होऊ देण्याची अवस्था साध्य होण्यास विवेक आणि वैराग्य दोन्ही आवश्यक असतात. केवळ विवेकानं बुद्धी प्रगल्भ होते, पण तिचं ज्ञान वैराग्य वाचून खुरुंटलेलं असतं. तसंच केवळ वैराग्य विवेका वाचून आंधळं किंवा लंगडं असतं. म्हणून ज्याच्या जीवनात विवेक आणि वैराग्य दोन्ही उदय पावतात, तिथे निष्कामपणाच्या तेजानं ज्ञान लखलखत असतं. त्यात सद्गुरूची कृपा होऊन साधन चालू झालं म्हणजे सगळे संकल्प, विकल्प, संशय, वासना आणि खोट्या भावना या नाहीशा होतात. तो माणूस खऱ्या अर्थानं आत्मस्वरूपामध्ये जागा होतो आणि अविद्या फिटल्यामुळं आत्मानंद भोगतो. अज्ञानी असताना दिसणारं जग ज्ञानीपणात दिसतं, पण ते सुखाचं साधन आहे असं चुकूनसुद्धा वाटत नाही. मुक्ताचं अंतःकरण संकल्प शून्य बनतं. त्याचं मन आमूलाग्र बदलून वृत्ती शून्य होतं. इंद्रियांनी प्रत्यक्ष कर्म करत असता अकर्तेपणानं तो अलिप्त असतो. संकल्प शून्य होऊन तो सगळी कर्मे करतो. ही देहीच विधेय दशा होय. मुक्ताचं हे लक्षण म्हणजे संकल्प वाचून सगळी कर्म करणं केवळ कल्पनेनं आकलन होणं अशक्य आहे. स्वतः त्या अवस्थेच्या जवळ गेल्याशिवाय त्या अवस्थेचं मर्म कळणार नाही. मुक्त पुरुषाला मुक्त आणि बद्ध हा भेदच नाहीसा होतो. दृश्य जग देखील त्याला आत्मस्वरूप दिसतं. आणि म्हणून या ज्या पुरुषाला देहात राहून यत्किंचित देहबुद्धी उरतच नाही. आणि या विषयाची फोड करण्यासाठी नाथ महाराज पुढे सांगतात की त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. कारण का? त्याला देहात राहून यत्किंचितही देहबुद्धी उरत नाही. म्हणून मुक्त पुरुष आपला देह छायेप्रमाणे बरोबर वागवतो. देहाचा अत्यंत सन्मान किंवा कमालीचा अपमान जरी झाला तरी तो त्या देहाचं कौतुकच पाहत बसतो. एक माझ्याच आयुष्यातला प्रसंग आलेला मला इथे सांगणं अगदी म्हणजे मी थांबवू शकत नाही आहे. तो पटकन सांगावासा वाटतो आहे. कारण आपण जर ग्रंथांचं वाचन केलं ना, अभ्यास केला ना, तर ते ग्रंथ आपले सोबत कशी करतात, आपल्याला सारखं कसं मार्गदर्शन करतात. एकदा कोल्हापूरमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये कीर्तन झालं होतं. 7 दिवस कीर्तनं झाली, समाप्ती झाली आणि समाप्तीच्या दिवशी इतका उत्सव उत्कृष्ट झाला. म्हणून कित्येक लोक होते, इतकी संख्या होती आणि सगळ्यांनी खूप जय जयकार केला, कौतुक केलं, वा 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 केलं. म्हणजे सौंदर्याचं कौतुक, बोलण्याचं कौतुक, सगळ्या दृष्टांचं कौतुक, काय काय विचारू नका. म्हणजे सगळं कौतुक होतं. इतकं कौतुक झालं आणि तिथून एक जण त्यांच्या घरी घेऊन गेले. ते त्याच ड्रेपरीमध्ये म्हणजे त्याच कपड्यांचं म्हणजे नऊवार नेसलेली असताना वगैरे वगैरे तसंच एका त्यांच्या पाहुण्यांकडे घेऊन गेले, नातेवाईकांकडे गेले होते. आणि त्यांनी इतकं कौतुकाने सगळं सांगितलं, हे असं झालं, ते तसं झालं, या अमुक आहेत, त्या तमुक आहेत वगैरे वगैरे. आणि त्या घरातले 3 जण, आई वडील आणि मुलगा जेवायला बसले होते. त्यांनी जेवताना आम्ही गेलो तर आमच्याकडे डुंकून बघितलं पण नाही. त्यांचं जेवण होईपर्यंत आमच्याकडे बघून हसले पण नाही. आणि जसं आम्ही बैठकीत बसलो तसंच बसलो, एक शब्दही बाहेर येऊन बोलले पण नाही.
आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर फक्त औपचारिकता म्हणून पाणी आणून दिलं आणि नंतर काहीच नाही. म्हणजे अगदी यांनी जितक्या कौतुकाने यांनी सांगितलं, यांना असं वाटलं माझा भाऊ आहे, खूप कौतुक करेल, आदर करेल वगैरे वगैरे. पण तितका तिथे त्यांच्या दृष्टिकोनातून खूप अपमान झाला आणि मग त्यांना इतकं वाईट वाटायला लागलं. घरी आल्यावर रडल्या त्या, म्हणे ताई माझं चुकलं, तुम्हाला तिथे नेऊन अपमान केला, म्हणजे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. म्हणलं नाही हो, अपमान कशाचा. त्यांना कोण आहे माहिती नव्हतं, त्यांची ती आस्था नव्हती, त्यांचं डोक्यामध्ये काहीतरी विचार अनेक असतील, त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील आणि आपण तिथे गेलो म्हणून त्यांनी लगे हार तुरे घेऊन उभं राहायला पाहिजे असं नाहीच आहे. आणि त्या क्षणाला मी त्यांना म्हणलं की नाथ महाराजांनी जे सांगितलेलं आहे ते मला आत्ता इथे पटलं, की जर समजा तिथे त्यांनी जे वागले ते माझा अपमान झाला असं जर मला वाटलं तर मग ते माझ्या सद्गुरूंच्या दृष्टीने खूप घातक आहे. कारण माझे सद्गुरू देहबुद्धीतून बाहेर काढण्यासाठी एकनाथी भागवत माझ्या हातात देतात, जीवनमुक्ताची लक्षणं सांगतात, मुमुक्षूची लक्षणं सांगतात, मुक्त पुरुषाची लक्षणं सांगतात. आणि तरीही त्यांचा शिष्य असणारी मी जर या देहाचा मान अपमान यामध्ये जर गुंतून पडले तर यामध्ये म्हणजे अपराध किंवा यामध्ये हार माझी नाही तर माझ्या सद्गुरूंची होऊ शकते. म्हणून माझ्या सद्गुरूंची हार न होऊ देण्यासाठी कदाचित त्या क्षणाला त्या दुसऱ्यांचं वर्तन मला ते अपमानास्पद यत्किंचितही वाटलं नाही. आणि हीच खरी सद्गुरूंची कृपा समजावी. आणि म्हणून देहाचा अत्यंत सन्मान किंवा कमालीचा अपमान झाला तरी तो त्या देहाचं कौतुकच पाहत बसतो. दुष्टांनी भयंकर निंदा केली तरी त्यांचा दुष्टपणा त्याच्या मनात येत नाही किंवा त्यांचा दोषांचा तो उच्चार परत करत नाही. उलट भाविक माणसांनी तू ईश्वरी पुरुष आहे अशी मोठी स्तुती केली तरी आपण चांगले आहो असं त्याला वाटतच नाही. स्तुती करणाऱ्यांचे तो गुण गात नाही. सारं विश्व परमात्म स्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव बांधल्यामुळं स्तुती आणि निंदा जागच्या जागीच विरतात. आत्मसाक्षात्कारामध्येच तो नित्य विश्रांती घेतो. तो म्हणजे मुक्त पुरुष आणि म्हणूनच तो स्वतः आत्माराम बनतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.